नमस्कार, भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण इथे मस्त असं थंडगार कोकम सरबत, पित्तनाशक देखील असतं आणि शरीरासाठी आपल्या अगदी गुणकारी असं कोकम सरबत कसं बनवायचं ते बघणार आहोत। झटपट बनणारा हा सरबत आहे, घरी नक्की तुम्ही ट्राय करा। तर आता जास्त वेळ न घालवता चला आपण सरबत बनवायला सुरुवात करूया। चला तर मग टेस्टी असा कोकम सरबत आता बनवायला सुरुवात करूया। कोकम सरबत बनवण्यासाठी इथे मी एक भांडं घेतलेलं आहे। या भांड्यामध्ये घालून घेते 2 ग्लास पाणी। हे थंड पाणी मी वापरलेलं आहे। 2 ग्लास थंड पाणी घातल्यानंतर यामध्ये आता सगळ्यात अगोदर घालून घेते मी 4 चमचे साखर। 3 4 तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त देखील साखर करू शकता। आता यामध्ये आपण घालणार आहोत पाव चमचा मीठ। यामध्ये पाव चमचा मीठ घातल्यानंतर 1 चमचा आपण लिंबाचा रस घालणार आहोत। तुमच्याकडे चाट मसाला असेल तर तो देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता। खूप टेस्टी असा कोकम सरबत आपला तयार। यामध्ये आता आपण घालणार आहोत 2 चमचे कोकम सिरप। कोकम सरबत पित्तनाशक असल्यामुळे थंडी किंवा उन्हाळ्यामध्ये नेहमी आपण हे बनवून पिऊ शकतो। थंडीमध्ये बनवत असताना साध्या पाण्याचा वापर करून बनवून आपण पिऊ शकतो। हे खूप शरीरासाठी गुणकारी असं यामध्ये मी साखर घातलेली आहे, तर तुम्ही यामध्ये पिठी साखर देखील वापरू शकता। त्यामुळे सरबत अगदी झटपट बनतो। यामध्ये जी आता साखर घातलेली आहे पूर्णपणे विरघळेपर्यंत हे छान मिक्स करून घेते। फायनली मस्त असं कोकम सरबत आपला तयार झालेला आहे। ग्लासमध्ये आता काढून घेऊ। तर ग्लासमध्ये आता मी सरबत काढून घेते। थंडगार असं कोकम सरबत या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करा। आणि आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी बर्फाचे तुकडे घालून घेते। आता आपला कोकम सरबत पिण्यासाठी तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। आणि भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच असे छान छान व्हिडिओ अपलोड केले की लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सगळ्यात अगोदर आपल्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। वेळात वेळ काढून आपली ही रेसिपी पाहिली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। भेटूया पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।